आज तर आहे ना आमच्या आजी सासूनी ना आम्हाला थोडासा धक्काच दिला. आता त्यांनी काय केलं ना ते सांगते मी तुम्हाला. त्याच्या आधी ना माझे जे दुपारचे भांडे पडलेले होते ना ते आवरून घेतले आणि सकाळी ना पोळी खातो तर ना पोळीनी इतकं इरिटेट झालं होतं. म्हटलं आता रेग्युलर संध्याकाळी भाकरी करत जाऊ आणि सकाळी पोळ्या करत जाऊ, कारण की काहीतरी चेंज माणसाला हवाच असतो. आता किचनमधली गंमत कशी होती माहिती का, बाहेर इतकी हवा चालू असते, मागचा दरवाजा उघडला का खूप छान वाटतं आणि मागचा दरवाजा बंद केला की इतकं गरम होतं किचनमध्ये की उभंही राहत नाही. म्हणून ना जरा किचनमधलं काम लवकरच उरकून घेतो. नंतर संध्याकाळी नीरजनी दिवाबत्ती करून घेतली आणि हो, नीरजची दिवाबत्ती चालू होती ना त्याच्या जवळ बसून आहे ना मी ते मांजरीच्या पिल्लाला खूप डेअरिंग लावून हात लावला होता आणि फर्स्ट टाईमच हात लावला होता तिला मी. आणि आता सांगू का, तेही माझ्याकडे थोडं कम्फर्टेबल झाल्यासारखं झालं होतं. आता आजी सासूनी जो धक्का दिला ना तो म्हणजे डायरेक्ट ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर लावला होता आणि इतक्या रमल्या होत्या त्याच्यामध्ये त्या. ते बघून असं वाटलं बाप रे, पहिले लोक खरंच असे पिक्चर बघायचे विदाऊट कलर. नंतर आहे ना आईंनी मसाला आणला होता, गरम मसाला, तो ओपन करून त्याचं चाललं होतं, त्याचा टेस्ट घ्यायची कामं चालली होती कसा असेल मसाला. आणि नंतर मांजरींसाठी दूध आणलेलं होतं, ते दूधही मला गरम करून ठेवायचं होतं. आणि तसंच एक साईड पिठलं शिजत होतं, ते पिठलंही करायचं होतं. आता तुम्हाला सांगू का, आपल्याकडे भाजी नसली ना तर आमच्या इकडं तर गरम गरम पिठलं खरंच आवडीने खातं. आणि हा पिक्चर बघायला मला जरा वेगळंच वाटलं. आता तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला धक्का बसला की नाही. चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.